मी बऱ्याचदा जेव्हा 1 to 1 सेशन्स घेत असते, तेव्हा प्रत्येक आईचा कुठे ना कुठे संघर्ष चालू असतो. कोणाला वर्किंग मॉम म्हणून गिल्ट आहे, कोणाला होम मेकर म्हणून गिल्ट आहे, पण गिल्ट प्रत्येकाला आहे. त्या आईचं असं म्हणणं होतं, की मी 14 ते 15 तास ड्युटीवर असते. कुठेतरी ते माझं कर्तव्य आहे म्हणून मला करावं लागतं. पण माझी मुलगी आता मोठी होतेय. मी कुठेतरी तिला वेळ देऊ शकत नाहीये किंवा वेळ देऊ शकली नाही. हा सतत माझ्या मनात गिल्ट येतो आणि मला खूप वाईट वाटतं. आणि ही स्टोरी फक्त एका आईची नाहीये, तर अशा कितीतरी वर्किंग मॉम्स अशी सेम फिलिंग घेऊन आज जगत आहेत. जर तुम्ही सुद्धा सेम सिच्युएशन मधून जाताय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी तुम्हाला 2 आईंची गोष्ट सांगते. एका आईचं नाव आहे अनन्या आणि एका आईचं नाव आहे अनुपमा. अनन्या ही एक वर्किंग मॉम आहे. ती दिवसातले जवळजवळ 15 ते 16 तास बाहेर असते. 9 तास ड्युटी करावी लागते ऑफिसमध्ये, बाकीचे तास ट्रॅव्हलिंगमध्ये आणि इतर घरातल्या गोष्टींमध्ये निघून जातात. आणि ॲट द एंड रोज रात्री तिला एकच मनात विचार येतो, की मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाहीये. मी माझ्या फॅमिलीलाही इनफ टाईम देऊ शकत नाहीये. आणि ती जी आई बाहेरून स्ट्रॉंग दिसते, ती आतून मात्र तुटलेली असते. आता दुसरी आई अनुपमा, जी घरातच आहे, जी घरातल्या सर्व लोकांचं करत असते. त्यांना काय हवं, काय नको बघत असते. कुकिंग म्हणा, बाकीच्या इतर गोष्टी म्हणा, बऱ्याच गोष्टी ती करत असते. पण तरी सुद्धा तिला गिल्ट येतो आणि तो म्हणजे मी बाकीच्या आईंसारखी का अर्न करत नाहीये, मी काहीच स्पेशल करत नाहीये, मी तर घरातच असते, माझ्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. माय डिअर मदर्स, आता तुम्हीच कोण आहात ते मला माहित नाही, अनन्या की अनुपमा. कारण गिल्ट हे नुसतं एक फीलिंग नाहीये, तर त्याच्यामधून भरपूर सारा अँगर तयार होतो, भरपूर साऱ्या रिॲक्शन तयार होतात. म्हणजे काय, तुम्ही सतत सेल्फ डाऊट मध्ये जाता, तुम्ही सतत स्वतःला सांगता आय एम नॉट इनफ. तुम्ही ओव्हर थिंकिंग मध्ये जाता, तुम्ही सतत सॅड फील करता, तुम्ही इमोशनली हेवी फील करता. बऱ्याचदा ह्या सगळ्यामध्ये जेव्हा मुलं आपल्याला काहीतरी सांगायला येतात किंवा एखादी छोटीशी चूक करतात, तरी आपण रिॲक्ट होतो, त्यांच्यावरती राग काढतो, त्यांना मारतो. पण खरं तर मुलांची हात चूक नसते. चूक असते ती म्हणजे आपण इमोशनली एवढे फुल असतो, की आपल्याला ते इमोशन्स हँडल होत नाहीत आणि मग तो राग आपण मुलांवरती काढतो. बऱ्याचदा ह्याच्या उलटही होतं. आपण शांत होऊन जातो, कोणाशीच न बोलण्याचा निर्णय घेतो, कारण आपलं मन कशातच लागत नसतं. इतरांबरोबर आपण डिस्कनेक्टेड फील करायला लागतो आणि सतत आपल्याला हा गिल्ट एकच विचार देतो, की मी फेल होतेय, मला काहीच येत नाहीये, आय एम नॉट गुड इनफ. आणि एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन इथे, की गिल्ट कधी आतमध्ये राहत नाही, तो आपल्या वागण्यातून नेहमी बाहेर येतो आणि जेव्हा आपण व्यक्त होतो तेव्हा आपल्याला जास्त त्रास व्हायला लागतो. तेव्हा आता तुम्हीच स्वतःला प्रश्न विचारा, की हा गिल्ट तुम्हाला मदत करतोय, की हा गिल्ट तुम्हाला आतून जास्त थकवतोय? आता यावर सोल्युशन काय? तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट समजून घ्या, गिल्ट तर येणारच आहे, कारण ते अगदी सोपं आहे. ब्रेनला आपल्या सोप्या गोष्टी आवडतात. पण गिल्ट आल्यावरती ॲक्शन घेणं हे मात्र आपल्या हातात आहे आणि तेच खरं मदरहूड आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, गिल्ट इज नॉर्मल, पण त्या गिल्टमध्ये राहणं न राहणं इज अ चॉईस. आता इथे ॲज अ वर्किंग मॉम म्हणून तुम्ही काय करू शकता, तर मुलांसाठी काही नोट्स घरामध्ये लिहून जाऊ शकता, ज्या पर्टिक्युलर एका जागेवर ठेवा, कधी पिलो खाली, कधी त्यांच्या बुक्समध्ये. म्हणजे त्या नोट्स वाचल्यावरती ते तुमच्याशी कनेक्टेड राहतील. घरी आल्यावरती तुम्ही 15 मिनटं नो डिस्ट्रॅक्शन टाईम त्यांच्याबरोबर स्पेंड करू शकता, जिथे फुल्ली प्रेझेंट राहा, फक्त मुलं आणि तुम्ही. त्यावेळेला मात्र फक्त आणि फक्त मुलांसोबत खेळा, गप्पा मारा, त्यांना हक करा, त्यांना किस करा. एवढं तर आपण नक्कीच करू शकतो. म्हणजे निदान तुम्हाला एक फिलिंग तरी येणार नाही, की मी काहीच करू शकले नाही. तुमचा गिल्ट आपोआप कमी होईल. 15 मिनिटं कनेक्शन टाइम इज इक्वल टू 2 तास हाफ अटेन्शन पेक्षा सुद्धा हे पॉवरफुल आहे. नक्की करून बघा. तुमचा गिल्ट तर कमी होईलच, पण तुमची एनर्जी सुद्धा चांगली राहील. होम मेकर्सना मी आवर्जून एक गोष्ट सांगेन, की जरी तुम्ही अर्निंग करत नसलात तरी सुद्धा तुम्ही काहीच करत नाही असं होत नाही. सतत इतरांसोबत स्वतःला कंपेअर करून स्वतःची व्हॅल्यू घालवू नका. गिल्टमध्ये जाण्याचं मोठं कारण म्हणजे आपण सतत स्वतःला कंपेअर करत असतो इतरांसोबत. एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीत असली पाहिजे, की आपल्या प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, आपला प्रवास वेगळा आहे. मॅटर काय करतं, की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता का, तुम्ही एनर्जेटिक फील करता का, तुम्ही पॉझिटिव्ह राहता का. म्हणजे तुम्ही मुलांसोबत सुद्धा तसेच राहाल आणि मुलांना जास्तीत जास्त वेळ द्याल. आणि तुम्हाला माहिती आहे का, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मॅटर करते. म्हणजे मुलांसोबत तुम्ही किती वेळ घालवला हे मॅटर नाही करत, तर मुलांसोबत तुम्ही जेवढा वेळ घालवला तेवढा कसा घालवला
किती छान स्पेंड केला हे जास्त मॅटर करतं. मुलांना परफेक्ट आई नाही, मुलांना प्रेझेंट आई हवी असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असाल तेव्हा फुल्ली प्रेझेंट तिथे राहा आणि जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा घरी फुल्ली प्रेझेंट राहा, स्वतःच्या मुलांसोबत, स्वतःच्या कुटुंबासोबत. व्हिडिओ संपवण्याआधी एक गोष्ट नक्की ऐका, ती म्हणजे तुम्ही वर्किंग मॉम आहात की होम मेकर आहात ते मॅटर करत नाही. गिल्ट तर येणारच. गिल्ट येणं चुकीचं नाहीये, पण गिल्टमध्ये अडकून राहणं न राहणं ही मात्र चॉईस आहे. तेव्हा स्वतःला दोष देणं थांबवा आणि ॲक्शन स्टेप्स घ्यायला लागा आणि सतत स्वतःला सांगा की मी जरी परफेक्ट नसली तरी माझ्या मुलासाठी मी इनफ आहे, माझ्या कुटुंबासाठी मी पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा आणि इतर पॅरेंट्सबरोबर शेअर करा आणि अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.